राज्यातले सगळे भिकारी शिर्डीमध्ये गोळा झालेत. माजी खासदार सुजय विखेंचं वादग्रस्त विधान. शिर्डीच्या प्रसादालयातलं मोफत जेवण बंद करा, 25 रुपये घेऊन जेवण द्या, सुजय विखेंचं वक्तव्य. भाविकांना मोफत प्रसाद वाटप करू नये, याउलट भिकारी असं संबोधन करणं दुर्दैवी. शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्याकडून सुजय विखेंच्या वक्तव्याचा निषेध. लोकांना उपाशी ठेवायचं का हे सुजय विखेंनी ठरवावं. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे लोकांनी त्यांना घरी बसवलं. सुजय विखेंनी केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. शिर्डीत भिकाऱ्यांचा प्रश्न गंभीर, त्या अनुषंगानं सुजय विखेंनी वक्तव्य केलं. मात्र त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. मराठीला अभिजात भाषेच्या दर्जाची नुसतीच घोषणा, अद्याप अभिजात दर्जा दिल्याचं अधिकृत पत्र किंवा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला नाही. मराठी व्यापक हित चळवळीच्या श्रीपाद जोशींची माहिती. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा राजकीय जुमला होता का, संजय राऊत यांची टीका. विधानसभा निवडणुकीआधी घोषणा करूनही मराठी भाषेचा GR का नाही, राऊतांचा सवाल. अनेक वेळा अनेक लोक योग्य माहिती न घेता बोलतात. मुख्यमंत्री फडणवीसांचं राऊतांना प्रत्युत्तर. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी लागणाऱ्या प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत, फडणवीसांची माहिती. लाडक्या बहिणींना दिलेले पैसे सरकारनं परत घेऊ नयेत, संजय राऊतांचं वक्तव्य. बहिणींची मतं घेतली, आता त्यांचं काम झाल्यावर पैसे काढून घेत आहेत. पैसे देताना राज्य आर्थिक संकटात आहे हे कळलं नाही का, राऊतांचा हल्लाबोल. लाडक्या बहिणींच्या सवलती कोणत्याही परिस्थितीत बंद होता कामा नये. जे निकष लावायचे ते नवीन लाडक्या बहिणींना लावा. जयंत पाटलांची लाडकी बहीण योजनेवरील स्क्रुटिनीवर प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर थोडासा ताण, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची कबुली. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आरोप करणं आता फॅशन झाली आहे. राजन साळवींच्या आरोपांची फार दखल घेण्याची गरज नाही, विनायक राऊतांचं राजन साळवींनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर. इतक्या मोठ्या बहुमतानंतरही सरकारचा वन मॅन शो सुरू. एकीकडे फडणवीसांचं कौतुक तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंची पालकमंत्री पदावरून सरकारवर टोलेबाजी. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये वशिष्ठी कृषी प्रदर्शनाचं आयोजन, शरद पवारांनी लावली हजेरी. यावेळी दुष्काळ काळातील आठवणींना शरद पवारांकडून उजाळा. शरद पवारांचं हेलिकॉप्टर टेक ऑफ घेताना दोनदा खाली उतरवलं. चिपळूणमधील कार्यक्रमावरून परत जाताना घडली घटना. ओव्हरलोड झाल्यामुळे हेलिकॉप्टर उडण्यास अडचण. एका व्यक्तीला खाली उतरवल्यानंतर सुरक्षित टेक ऑफ. बारामतीतील आंबेडकर स्टेडियमवर अजित पवारांनी आज क्रिकेट खेळण्याचा लुटला आनंद. एका क्रिकेट सामन्याचा शुभारंभ करण्यासाठी अजित पवार गेले होते. यावेळी अजितदादा बॉलिंग करताना पाहायला मिळाले. बेपत्ता असलेला आमदार रत्नाकर गुट्टेंचा नातू मनमाडमध्ये सापडला. रिक्षातून जात असताना अचानक बेशुद्ध झालो. त्यानंतर पुण्यातून आपण मनमाडमध्ये कसे आलो याची कल्पना नसल्याची पोलिसांना दिली माहिती. परभणी दंगल प्रकरणातील न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांचा प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत खळबळजनक गौप्यस्फोट. सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलिसांनी 50 लाख आणि नोकरीचं आमिष दिल्याचा आरोप. पुण्यात सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाचा मोर्चा. देशमुख कुटुंबियांसह पृथ्वीराज चव्हाण, बजरंग सोनवणे मोर्चात सहभागी. पुण्यातील सकल मराठा मोर्चात वाल्मिक कराडच्या फोटोला आंदोलनकर्त्यांनी मारले जोडे. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची आंदोलकांची मागणी. संतोष देशमुखांच्या हत्येचा कट एप्रिलमध्ये शिजला. परळीमध्ये धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर वाल्मिक कराड, पवनचक्की मॅनेजर नितीन भिक्कड यांच्यामध्ये बैठक झाली. मुंबईच्या बैठकीमध्ये 3 कोटींचं डील झालं. सुरेश धस यांचा मोठा दावा. हत्या प्रकरणाची केस संपेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या किंवा त्यांना बिनखात्याचे मंत्री ठेवा, सुरेश धस यांची मागणी. तर अजित पवारांचं धनंजय मुंडेंजवळ काय अडलंय, सुरेश धस यांचा सवाल. बीड जिल्ह्यातून धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांचे धमकीचे फोन. दमानी यांचा आरोप. नरेंद्र सांगळे या व्यक्तीनं फोन केल्याचं रेकॉर्डिंग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.